प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू, नियम काय सांगतो पहिला आपला, पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा वाल्यानं पहिल्या पदाचा आणि गुणाकार. ही चूक होती. घाई घाई सगळं येतं, मला तर हे सगळं येते, मला तर हे सगळं येते. मग घाई घाईत जी चूक करायची तीच करायची. मायनस मायनसचा गोंधळ घालायचा तो घालायचा, प्लस प्लसचा गोंधळ घालायचा तो घालायचा. डोकं शांत ठेवून करायचं. पहिलं पद आणि तिसरं पद, पहिल्या पदाला कोइफिशियंट काहीच नाहीये म्हणजे किती आहे? किती आहे? 1 गुणिले 20 किती आले तुमचे? 20. म्हणजे इथं किती झाला तुमचा? 20. प्लस 20 का मायनस 20? का बरं? इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे. प्लस मायनस मायनस. मग आता ह्या मायनस 20च्या आपल्याला असे फॅक्टर्स पाडायचे की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती येणार आहे? मधला संख्या म्हणजेच +1 येणार आहे. मग 20च्या अवयव पहिला काय पडला तुमचा? 5 चोक 20, 10 दुने 20, 10 2 12, 10तून 2 गेले 8 उरले. आपली संख्या मिळते का? चला 5 चोक 20, 5तून 4 गेल्यावर किती उरतात? मिळालं आपल्याला. पण आपल्याला काय पाहिजे? +1 पाहिजे. उत्तर तर -20 पाहिजे. मग जी मोठी संख्या आहे त्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं. मधलं पद म्हणजे जे तुमचं काय प्लस असेल. आता मधल्या पदाला कोणतं चिन्ह आहे आपलं? मायनस. मधल्या पदाला कोणतं चिन्ह आहे? प्लस. म्हणजे मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आलं? प्लस. मग उरला कोणतं? लहान संख्या. लहान संख्येला कोणतं चिन्ह देणार? मायनस. चला आता करून बघा. 5 चोक 20 प्लस मायनस +5 -4 किती झाले? +5 -4 किती उत्तर आलं? समजलं? फॅक्टर्स कसे पाडायचे आलं लक्षात? आता सांगा, जे पद पाडलेली किंवा जो आपण केलेला आहे त्याचा किमती तिथे टाकून द्यायचा. बोला. x² + 5x इज इक्वल टू. आता काय करायचे? काय करायचं? मोठ्याने बोलायचं. 2 2 गट करायचे. केले. आता काय करायचं? काय कॉमन काय निघतंय का बघा. निघतच. कॉमन काढायचं. काय इथे कॉमन निघला? सगळ्यात पहिल्यांदा x कॉमन निघला. पुढच्या कंसामध्ये काय राहिला? यातला एक x राहिला प्लस काय राहिला? 5. x येईल का इथे? नाही. का? तो कुठे आलाय? बाहेर आलाय. पुढे मायनस काय कॉमन निघला? 4 कॉमन निघला. आत किती उरले तुमचे? x. इथं काय आलं? प्लस. आणि इथं काय आला तुमचा? 5 इज इक्वल टू आलं. आता बोला, आता काय करायला लागेल? सेम एकदा. आणि जे वेगवेगळे आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? कंसाच्या बाहेरच्या संख्या एका ब्रॅकेट मध्ये घ्यायच्या. म्हणजे इथे आला तुमचा x + 5, इथे आला तुमचा x - 4 इज इक्वल टू. ठीक आहे. आता प्रत्येकाची तुलना कशासोबत करायची? 0 सोबत. म्हणजेच काय? x + 5 इज इक्वल टू 0, x - 4 इज इक्वल टू. झालं? इकडे बघा. बोला. x इज इक्वल टू +5 का -5? आणि पुढे x इज इक्वल टू -4 आहे. तिकडे गेल्यावर काय झाले? +4. म्हणजे इथं काय आला तुमचा? +4.